नमस्कार, तुमचं स्वागत आहे सागर एन के ब्लॉगमध्ये. फार दिवसापासून ब्लॉग केलो नव्हतो. आता ब्लॉग करायला जायलो. मी चाललो कोल्हापूर ज्योतिबाला. काय म्हणजे तर डवणा आला. डवणासाठी आता जाणार आहे कोल्हापूर ज्योतिबाला माझ्या सगळ्या मित्रांसोबत. आणि काय आता बॅग पॅक करायचं आहे. फटाफट बॅग पॅक करून घेतो फटाफट. काय सामान आणलेलं आहे, फक्त काय नाही जास्त बॅगमध्ये. एक चादर घ्यायचं, एक टॅवेल घ्यायचं, जे यूज होणार, एक टी शर्ट प्लस एक शॉर्ट, एक नाईट पॅन्ट, एक ट्रॅक पॅन्ट घेतलो आणि त्यानंतर एक जॅकेट घेतलो. बाकी हे सगळं सामान घेतलेलं आहे. बस 4 दिवसातच नाही जायचं. बनियान घेतले. सर्व पॅक करून आज चालणार आहे ज्योतिबाला. आणि मम्मी कराले माझ्यासाठी खायला काय तर आज रात्री खररेस वगैरे चपाती वगैरे काय करून देते बघायचं. ते घेऊन मी चालणार आहे. लगेच पॅक करतो मी फटाफट. लगेच पॅक करून घेऊन नंतर मी जाणार आहे माझ्या मित्रासोबत ज्योतिबाला. चला मी लगेच पॅक करतो फटाफट. कॅमेरा इकडे सेटअप करतो. आता पॅक करतो. पूर्ण बॅग पॅक झाली. फटाफट रेडी होऊन आता जरा डब्बा वगैरे खायचं काय आहे ते बघून रेडी करून आता मी जातो माझ्या मित्रांकडे. सो हॅलो गाइस, फायनली मी येऊन बसलो होतो गाडीमध्ये. काही कारणमुळे याच्या अगोदरचा व्हिडिओ मी शूट केलो नाही. डायरेक्ट गाडीमध्ये येऊन बसलो आणि त्यानंतर मी व्हिडिओ शूट करायला चालू केलो. सर्व झालं पॅकअप वगैरे सर्व होऊन सर्व आम्ही चाललो आहेत आता डोंगरावरती ज्योतिबासाठी कोल्हापूरला. चला मग जाऊन तिकडे भेटतो. आता बघू. आता पंचगंगेमध्ये जाणार आहे मी. तिकडं जाऊन आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून त्यानंतर आम्ही समोरचा प्रवास करणार आहे. आता 1 वाजल्यात आहे. आता येऊन पोचलो होतो आम्ही कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीकडे. मग आता इकडं आंघोळ वगैरे करून पूजा करून त्यानंतर जेवण तेन करून इकडनं आम्ही निघणार आणि समोरच्या प्रवासला. मस्त पद्धतशीर आंघोळ झाली, त्यानंतर पूजा केलो. पूजानंतर सर्व झाल्यानंतर आम्ही बसलो सर्वजण जेवण करूसाठी. मग आता निघाय जेवण करायचं, त्यानंतर समोरच्या प्रवासकडे निघायचा. भेटू मग सकाळी ज्योतिबा डोंगरावर. दरम्यान 3:30-4 वाजले होते रात्री. आम्ही येऊन पोचलो होतो. त्यानंतर आता सकाळी मी आता आंघोळी करायला इकडे आलो होतो. आंघोळी करून नंतर आम्ही इथे जायलो आहे. तिकडं आमचा टेंट घातलेला आहे. तिकडं आता टेंट वगैरे घातलेलं आहे तिथे. मग खाली जाऊन आता टेंटमध्ये वगैरे जाऊन बॅग वगैरे सर्व ठेवून आम्ही जातो दर्शनला. सकाळी गेलेलं बरं वाटतं. दर्शन गर्दी नसते म्हणून लगेच आंघोळी करून मग आम्ही आता निघणार आहे दर्शनला. मग आता आम्ही इथे पूजेसाठी सामान घ्यायलो सर्वजण. मग आपलं सामान आम्ही घेऊन जाणार दर्शन घ्यायला समोर. सांग बोलो. मग आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला. काय गर्दी नसते काय नाही, त्याबद्दल लगेच दर्शन घेतलेलं बरं वाटतं म्हणून सकाळी येलो आंघोळ वगैरे करून दर्शन घ्यायला. सर्वजण आम्ही दर्शन घ्यायला चाललो होतो. जास्त काय गर्दी नाही. आणि संध्याकाळी गेल्यावर आणि फार गर्दी होते दुपारनंतर. त्याबद्दल सकाळी काय जास्त उशीर लाईनमध्ये थांबायचं नाही काय नाही म्हणून लगेच दर्शन होतं आहे. दर्शनला जायलो होतं मी. दर्शनला जायलो. फार गर्दी आहे, थोडी जास्त गर्दी नाही आहे, कमी. सर्व पद्धतशीर दर्शन वगैरे सर्व झालं. एकदम छान दर्शन झालं. त्यानंतर आता आम्ही चाललो यमाईच्या देवळाकडे. यमाईचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही जाणार जरा बाजार फिरायला. त्यानंतर समोरून एक सासनकाठी यायला आहे. या सासनकाठीचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही निघणार समोर यमाईकडे.
यमाई देवीचं पद्धतशीर दर्शन झालं व्यवस्थितपणाने दर्शन घेऊन नंतर आम्ही आलो बाहेर येल्यानंतर आम्हाला खायचं झालं कंदमूळ पण 2 पीस खालो. त्यानंतर आम्ही चाललो समोर डोंगर फिरायला. सर्व दर्शन ते सर्व झालं. सर्वजण येऊन इथे बसलो होतो जेवण ते करून. इकडे एक डोंगरावर एक लहान मंदिर आहे. इकडे येऊन शांत बसलो होतो. खूप छान हवा येतं, थंडगार हवा येतं इकडं. मग सर्वजण इकडं गप्पा मारीत बसलो होतो आम्ही. त्यानंतर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.